आपण बघतोय राज ठाकरे हे पोहोचलेले आहेत आनंद आश्रमात। राज ठाकरे यांची कळव्यामध्ये सभा आयोजित करण्यात आलेली आहे। नरेश मस्के यांच्यासाठी राज ठाकरे यांची सभा, तर राज ठाकरे आनंद आश्रमात पोहोचलेले आहेत। आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात राज ठाकरे उपस्थित आहेत। शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे हे पहिल्यांदा आनंद आश्रमात गेल्याचं आपण पाहतोय। राज ठाकरे यांच्या सोबत ठाण्याचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के आहेत, सोबतच कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे सुद्धा उपस्थित आहेत। राज ठाकरे आनंद आश्रमात पोहोचलेले आहेत। ठाण्यामध्ये राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे। ठाण्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के सोबतच कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे स्वतः मैदानात उतरलेत। ठाण्यामध्ये नरेश मस्के विरोधामध्ये राजन विचारे अशी लढत बघायला मिळणार आहे। शिवसेनेसाठी राज ठाकरे मैदानात उतरलेले आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी राज ठाकरे यांच्या सभेला झालेली आहे। याआधी सुद्धा राज ठाकरेंच्या 2 सभा आयोजित करण्यात आल्या होत्या। पहिली सभा झाली नारायण राणे यांच्यासाठी कणकवलीमध्ये, दुसरी सभा राज ठाकरे यांची झाली ती म्हणजे पुण्यामध्ये भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरेंची सभा झाली आणि आता तिसरी सभा राज ठाकरेंची होते ठाण्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के आणि कल्याणमधून शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे या दोघांसाठी राज ठाकरे मैदानात उतरलेत। मुख्य म्हणजे धनुष्यबाणासाठी शिवसेनेसाठी राज ठाकरे मदत करतायत। पाडवा मेळाव्यामधूनच राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली होती, बिनशर्त महायुतीला पाठिंबा, आणि त्यासाठीच आता राज ठाकरे मैदानात उतरलेत। उद्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू होईल। चौथ्या टप्प्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल आणि आता सर्व राजकीय नेत्यांचं लक्ष हे फक्त ठाणे, मुंबई या सर्व मतदारसंघांकडे 5व्या टप्प्यातल्या प्रचाराला वेग आलेला आहे। लाईव्ह दृश्य आपण बघतोय ठाण्यामध्ये राज ठाकरे पोहोचलेत। काही क्षणातच राज ठाकरे यांची सभा सुरू होणार आहे। शंभूराज देसाई हे स्वागत करतायत। राज ठाकरेंचं जोरदार स्वागत शिवसैनिकांकडून करण्यात आलेलं आहे। गेली अनेक वर्ष शिवसैनिकांपासून राज ठाकरे हे दूर होते। आज कित्येक वर्षांनंतर शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरेंनी मनसे पक्ष स्थापन केला आणि आता शिवसेनेसाठी धनुष्यबाणासाठी राज ठाकरे मैदानात उतरलेत। आपण पाहत होतो आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमातली ही दृश्य। दिघेंच्या आनंद आश्रमात राज ठाकरे यांची उपस्थिती। आनंद दिघे यांच्या प्रतिमेला त्यांनी हार अर्पण केला आणि त्यानंतर आता राज ठाकरे यांची जाहीर सभा काही वेळातच सुरू होणार आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे जोडले गेलेले आहेत। कुणाल, आपण एक वेगळं दृश्य बघतोय। शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे आता पहिल्यांदा शिवसेनेसाठी धनुष्यबाणासाठी शिवसैनिकांसाठी मैदानात उतरलेत। कसं वातावरण आहे तिकडे? तेजल, एकंदरीत पाहायचं झालं तर राज ठाकरे आत्ताच आनंद आश्रम या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आनंद आश्रम या ठिकाणी आनंद दिघे यांच्या प्रतिमेला ते अभिवादन करतील आणि त्यानंतरच ते सभास्थळाकडे येण्यासाठी ते निघालेले आहेत। आपण लाईव्ह दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय महायुतीचे दोन्ही उमेदवार म्हणजे नरेश मस्के आणि श्रीकांत शिंदे हे दोन्हीही राज ठाकरे यांच्या सोबत आहेत आणि राज ठाकरे आता काही वेळातच सभास्थळी येतील। सर्व जे कार्यकर्ते आहेत त्याचप्रमाणे पदाधिकारी देखील या ठिकाणी सभास्थळी पोहोचले आहेत। महायुतीकडून भरत गोगावले असतील, त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांसारखे सर्वच नेते म्हणजे मनसेचे बाळा नांदगावकर असतील, अनिल सरदेसाई असतील, नितीन सरदेसाई असतील यांसारखे सर्वच नेते जे आहेत ते मंचावरती आलेले आहेत आणि आता सर्वच जण राज ठाकरे यांच्या भाषणाची आणि राज ठाकरे यांची वाट पाहतायत। नेमकं काय बोलतायत याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। मात्र शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे आज पहिल्यांदा आनंद आश्रम या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यांनी आनंद दिघे यांच्या प्रतिमेला अभिवादन देखील केलेलं आहे आणि आता ते सभेकडे येण्यासाठी निघालेले आहेत। तेजल जी, यावेळेस राज ठाकरे नक्की काय बोलतील हे आता आपल्याला काही वेळातच समजणार आहे। मात्र या सभेसाठी कोणते महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत? फडणवीस किंवा शिंदे उपस्थित आहेत का? आजच्या या प्रचार सभेत आपण उपस्थित आहोत। नक्कीच
या संपूर्ण सभेसाठी महायुतीचे दोन्ही उमेदवार ठाणे लोकसभा आणि कल्याण लोकसभेचे म्हणजे नरेश मस्के आणि श्रीकांत शिंदे हे दोघेही उमेदवार राज ठाकरे यांच्या सोबत असणार आहेत। त्याचप्रमाणे शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले असतील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, त्याचप्रमाणे आमदार संजय केळकर, त्याचप्रमाणे निरंजन डावखरे, त्याचप्रमाणे मनसेचे बाळा नांदगावकर असतील, यांसारखे सर्वच दिग्गज नेते आहेत। ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई हे सर्वच दिग्गज नेते जे आहेत ते एकाच वेळी मंचावरती पाहायला मिळणार आहेत। राज ठाकरे आता उमेदवारांसमवेत सभेकडे येण्यासाठी निघालेले आहेत। थोड्या वेळातच राज ठाकरे जे आहेत ते सभेला संबोधित करणार आहेत। त्यामुळे राज ठाकरे सभेमध्ये आल्यानंतर काय नेमकं संबोधित करतायत, ठाणेकरांना काय नेमकं सांगतायत किंवा ठाणेकरांच्या अगदी ते आपल्याला काही वेळातच कळेल। मात्र आपल्याला माहितीये की राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले, मोठा समर्थक वर्ग, चाहता वर्ग शिवसेनेत सुद्धा त्यांचा आहे। अनेक बडे बडे नेते शिवसेनेचे वारंवार म्हणालेले आहेत की राज ठाकरे तुम्ही सोबत या, तुम्ही परत या। तर आता शिवसैनिकांच्या भावना काय आहेत? अखेर अनेक वर्षांनंतर राज ठाकरे हे धनुष्यबाणाच्या चिन्हासाठी, धनुष्यबाणासाठी शिवसैनिकांसाठी आज सभा घेत आहेत। काय भावना आहेत शिवसैनिकांच्या? तेजल, एकंदरीत म्हणायचं झालं तर विद्यार्थी सेनेमध्ये असल्यापासून राज ठाकरे आणि आनंद दिघे असं जे समीकरण होतं, राज ठाकरे आणि आनंद दिघे यांची मैत्री जी आहे ती सर्वदूर पोहोचलेली होती। मात्र ज्यावेळेस राज ठाकरेंनी एक वेगळी भूमिका घेतली, महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन करण्याची ज्यावेळेस त्यांनी भूमिका घेतली, त्यावेळेस अनेक जे कार्यकर्ते आहेत ते राज ठाकरे यांच्या सोबत गेले होते। मात्र काही जे कार्यकर्ते आहेत ते शिवसेनेसोबतच राहिले होते। मात्र आता जे शिवसैनिक राज ठाकरे यांच्यासोबत जाऊ शकले नव्हते ते देखील आज खुश असलेले पाहायला मिळतात। आम्ही शिवसैनिकांशी बातचीत केल्यानंतर असं समजलं गेलंय की राज ठाकरेंना ऐकण्यासाठी मोठा शिवसैनिक वर्ग जो आहे ते या सभेमध्ये आलेला आहे। कारण इतक्या वर्षानंतर राज ठाकरेंना धनुष्यबाणासाठी भाषण करता पाहायला येणार आहे। बाळासाहेबांचे प्रखर मत जे आहे ते या मंचावरून राज ठाकरे मांडण्याची शक्यता आहे। आनंद दिघेंचे विचार, आनंद दिघेंचे जे काही आठवणी आहेत त्या आठवणींना उजाळा याच ठाण्यामध्ये राज ठाकरे देण्याची शक्यता आहे। ठाण्यामधली लढत एकदम दमदार असणार आहे, कारण की ठाण्यामध्ये राजन विचारे जे विद्यमान खासदार आहेत, गेले 2 टर्म ते तिथे खासदार राहिलेले आहेत आणि जवळपास 3-3 लाखांच्या मताधिक्याने ते ठाण्यामध्ये जिंकून आलेले आहेत। आणि अशा एका उमेदवारासमोर शिवसेनेने नरेश मस्के यांना दिलेलं आहे आणि नरेश मस्केंसाठी राज ठाकरे यांची सभा होते। काय होईल राज ठाकरे यांच्या सभेमुळे? नरेश मस्केंना कसा फायदा होऊ शकतो आणि राजन विचारे यांना कसा फटका बसू शकतो? 3 ते 4 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी देखील प्रचार सभेत नरेश मस्के यांची बाजू घेत हे राजन विचारे जे आहेत ते आनंद दिघे यांचे नकली शिष्य असल्याचं वक्तव्य केलं होतं आणि यानंतर ठाण्यातलं तापमान, जे राजकीय तापमान जे आहे ते वाढलेलं पाहायला मिळालं आणि आज राज ठाकरे देखील याच मुद्द्याकडे येऊ शकतात। आनंद दिघेंचा संपूर्ण इतिहास जर पाहिला तर राज ठाकरे आणि आनंद दिघे यांचे खूप जवळचे संबंध असलेले देखील पाहायला मिळतात। त्यामुळे राज ठाकरे देखील राजन विचारांवरती कुणाल या संपूर्ण सभेकडे आपलं लक्ष असंच असू द्या।